घरात आलीस की फोन बंद, कळलं ना? आणि पुरे झालं ते मम्मीचं कौतुक. मी माझ्या मम्मी पप्पांचं फकस्त घर सोडले, मम्मी पप्पांना नाही सोडलं. हे बघ, मला तू मी तुमचा मान ठेवून बोलते. तुम्ही माझा अपमान करा, मी तुम्हाला काय बी बोलणार नाही. पण मम्मी पप्पांना काही बोललात तर मी ते ऐकून घेणार नाही. तुम्ही तुमचा मान ठेवून वागा. बघितलात ना? माझं मेरीचं ना नशीबच फुटकं. त्याला कोण काय करणार? पाहिलत ना, पाहिलत कशी बोलली मला ती. ते सगळ्यांचे जोडे खाण्यासाठीच माझा जन्म झालाय. आयुष्यभर आपले नुसते जोडे खा. आधी नवऱ्याचे खाऊन झाले, मग लेकीचे झाले, मग लेकाचे झाले, आता इसून तेवढी बाकी राहिली होती, त्याचेही झाले. बरं झालं बाई एका अर्थी. नाही म्हणजे म्हातारा होऊन मरायच्या आधी हिचे जोडे खाल्ले नाहीत म्हणून आणखीन जीव नको माझा तिळ तुटत राहिला. बरं झालं. हे म्हटलं नव्हतं तुम्हाला? म्हटलं नव्हतं? ही आपल्या लेकाला घेऊन जाते की नाही बघा. अहो, महावस्तात पोरगी येते, कळलं ना? महा ढालगज म्हणा ना. आणि तिची आई शिकवत असणार तिला हे सगळं. पांडुरंगा, माझ्या मेलीचं दुःख मी कोणाला सांगणार? कोण आहे कोण माझं इथे ऐकायला? ना नवरा ना लेक. आपली असंच जोडे खात बसणार ना आयुष्यभर. तेव्हा पांडुरंगा, अरे उचल रे बाबा. पुरे झालं आता सहनशक्ती नाहीये माझ्याकडे. यांना बरी झोप लागते. मला कळत नाहीये मी इतकं मिस का करते देवला. कारण तुझं अजूनही प्रेम आहे त्यांच्यावर. तो डिझर्व करत नाही ते. असं नको ना म्हणूस. त्यांनी आई होण्याची इच्छा मारली आहे माझी. बेबी, त्या जुन्या गोष्टी कधीतरी सोडून द्याव्यात अगं. मूल नको होतं तर लग्न तरी कशाला करायचं त्यांनी माझ्या बरोबर? अगं पण फक्त मूल हवं म्हणूनच आपण लग्न करतो का? आपल्याला एक जोडीदार हवा असतो आपलं सुख दुःख शेअर करण्यासाठी, म्हणून लग्न करतो ना आपण. आणि मूल होणं हे फक्त एक एक्सप्रेशन आहे. हे त्यांनी नाकारलंय. त्यांना हक्क येतो. पण माझ्या मनाचं काय? भांडून सुटेल असं कोडं नाहीये हे. दोघांनी एकमतानं निर्णय घ्यायला हवा. आणि हा निर्णय त्यांनी एकट्याने घेतलाय. कारण तुम्हा दोघांचं एकमत नव्हतं. पण मला मूल हवं होतं ना. ते जेव्हा दोघांना हवं असताना तेव्हाच व्हावं या मताचा मी आहे. त्याला मूल हे बर्डन वाटत होतं. पैशाचं सोंग नाही आणतायत बेबी त्या. बेजबाबदारपणे वागलाय तो माझ्याशी. उलट मला असं वाटतं की आता जर आपल्याला ते परवडणार नसेल तर मुलाला जन्म न देणं हे खूप सेन्सिबल माणसाचं लक्षण आहे. आणि अगं, मुलाला जन्म दिला की काय माणसं आईबाबा होतातच की. पण आपल्या मुलाला आपण चांगलं आयुष्य देऊ शकणार आहोत का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा. आणि आपल्या बाळाला आपण चांगलं आयुष्य देऊ शकणार नाही असं त्यांना वाटलं असेल. पण म्हणून ऑपरेशन करून यायचं का? आता त्यांना क्षमा कर ना तू. कशी करू मी क्षमा? बेबी, त्या तुला त्रास द्यायचा आहे किंवा
तू हर्ट झाली पाहिजेस असा कुठलाही हेतू नव्हता त्यांचा. त्यावेळची परिस्थितीच तर तशी होती असा एकदा विचार करून बघ ना. मान्य आहे मला, तेव्हा आमची परिस्थिती नव्हती, त्याचं काहीच चालू नव्हतं. कसे बसे आमचे दिवस पुढे ढकलत होतो आम्ही. आणि म्हणजे जी मुलगी आपल्यासाठी श्रीमंत आईचं घर सोडून आलीये, गरिबीत दिवस ढकलतीये, तिला काय फक्त दुखावण्यासाठी कोणी मुद्दाम करेल असं? मुद्दाम दुखवण्यासाठी नव्हतं केलं त्यांनी. म्हणाला होता तो मला, मी तुला सुख देऊ शकत नाही, या ओझ्याखाली जगतोय. बाळाला मी काहीच देऊ शकलो नाही, तर कसं फेस करू स्वतःला. त्यांनी कविता सुद्धा केली होती बाळा, खूप छान होती. आमच्या न जन्मलेल्या बाळाची माफी मागणारी. स्वतःलाच दूषण दिली होती त्यांनी त्याच्यात. आई आलीस की बस. हळू सावकाश. हो. काय हो, काय झालं? बेबी ग. त्यांचं काय? अगं तिची अॅनिव्हर्सरी असते ना. अय्या हो, माझ्या लक्षातच नाही आलं. हो ना, मला त्याच टेन्शन आलंय खूप. का पण? अगं त्या 2-3 दिवसात तिचा मूड खूप विचित्र असतो म्हणून. आणि परवा भाऊजी बोलता बोलता म्हणून गेले ना की त्या अर्थानं बाकी कुणाचाच संसार मोडलाय असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे इंदूचं तर काही आपल्या हातात नाही. तसं श्री बोलतोय म्हणा बेबीशी. श्री बोलतोय ना, मग काहीच टेन्शन नाही आई. श्री सगळं नीट करेल. तसं तिला वाईट वाटणं स्वाभाविक आहे ना ग. म्हणजे बाकी सगळ्यांचं तसं बरं चाललंय की, पण तिच्या बाबतीत मात्र. अहो पण मग त्यांचंही सगळं बरंच होईल आई. कोणास ठाऊक होईल का नाही. ए सरूचा फोन आला होता. हो, मजेत आहेत ना त्या. हो ना, मला पण म्हणाली. बरं तू जाऊन हात पाय धुवून ये, तुझ्यासाठी खायला करते गरम गरम काहीतरी. थालीपीठ चालेल? चल सावकाश. हो. जाशील का वर का येऊ? हो हो जाईल. हा हे बघ, हे माझे 5 वर्षाचे आयटीचे पेपर आहेत. माझा तो चुलते आहे ना, तो होता सीए कडे जॉबला, तोच करायचा. माझे या वर्षीचे आहेत फक्त. तरी बी आपण ताईंना दाखवूया, मग बघू. तू घर बघितलंयस का? अरे बघायचंय अजून. आता ते आपल्या लोनवर ठरेल ना, कुठं आणि किती मोठं घर घ्यायचंय ते. मला वाटतं आपण बाबांशी बोलूया हे सगळं. हा मग आता त्यांना विचारल्याशिवाय थोडी ना आपण पुढे जाणार आहोत. त्यांच्या संगतच आपल्याला पुढे जायचंय. मी ताईंशी बी बोलले. गीता, पण म्हणजे आपल्याला लोन मिळेल? न मिळालं काय झालं? अरे रोहन्या, शेवटी घर असतं ना, ते गॅरंटीवरती असतं. आणि आपल्याला कर्ज नाही ना फेडता आलं का बँक घर घेणार. कळलं का? मला वाटतंय आपण आता सध्या तरी 1 BHKच बघूया. आता तेवढीच झेप आहे आपली. पण आपण सगळी म्हणजे कोण? आपण आता 4घच तर आहोत. आई चालेल तुला? मग कुठं सोडणार त्यांना? रोहन्या, थोडं चिडचिड करतात त्या, पण असतो नाही एखाद्याचा स्वभाव असा. आणि मला त्यांच्या बोलण्याचं काय बी वाटत नाही. मी एका कानाने ऐकते ना, दुसऱ्या कानाला सोडून देते. हे बघ रोहन्या, त्यांनी जन्माला घातलंय की नाही तुला, मग आपण तेवढं तरी ऋण मानायला पाहिजे त्यांचे, होय ना? हे बघ,
त्यांना आपण आपल्या सोबत नेऊ. त्या इथे राहिल्या ना तर तुझं बी जीव खात राहील तुला. त्यापेक्षा ते आपल्या सोबतच आलेल्या बरं, नाही का? घेऊन जाऊ आपण त्यांना आपल्या सोबत. बोल बोल, तू बोल. नाही नाही, तू सांग. तुला तेच वाटतंय जे मला वाटतंय? बेबी आत्या, तू म्हणतेस ते खरंय. आपण सरप्राईज देऊया त्यांना. पण काही उलटसुलट नाही होणार ना? अरे नाही होणार, माझं मन मला सांगतंय. तू काय अंतर्ज्ञानी आहेस का? ठीक आहे, मग तुला जर उठाभाषा काढायची असेल तर दे मला चॅलेंज. नाही नाही, एवढं काय धाडस करायचं नाही मला. मी आपलं विचारतोय. करू फोन? पप्पू ना? अरे कर की. हॅलो, हा श्री बोलतोय. हो मी मस्त, तुम्ही कसं आहात? वा वा, गुड गुड गुड. आमची सरू मावशी रुळलेली दिसते तिकडे. सगळ्यांना फोन करून खुशाली कळवत होती. बरं ऐका ना, मी तुम्हाला एका वेगळ्या कामासाठी फोन केलाय. खूप मोठी रिस्क आहे. अगं पण सरू, देव खरंच खूप चांगला आहे. बेबी सुद्धा खूप चांगली आहे. अशी दोन चांगली माणसं एकत्र येऊनही त्यांचं चांगलं का बरं झालं नसेल? ती एकमेकांसाठी चांगली नसतील. सरू, आता देव खरंच खूप बदललाय. मला मान्य आहे, पूर्वी तो स्वप्नांच्या जगात जगायचा, पण आता तो फार प्रॅक्टिकली विचार करतो. बेबी पूर्वीपासूनच प्रॅक्टिकल आहे. देवचं प्रेम आहे कावेरीवर. बेबीचं सुद्धा खूप प्रेम आहे. प्रॉब्लेम काय? तिचा राग जास्त आहे त्यापेक्षा. म्हणजे तुझ्यासारखेच रागवते की काय ती? मी रागीट आहे. हो, तुला राग येतोच नाही का? बेबी समोर माझा राग काहीच नाहीये. आम्ही तिला आग्या वेताळ म्हणायचो. नशीब समजा तिला तिसरा डोळा नाहीये, नाही तर ही सृष्टी कधीच भस्मसात केली असती तिने. म्हणजे ती देवला मारेल बिरेल की काय? काही सांगता येत नाही. सरू, काय बोलतेस तू? मला बरं वाटेल म्हणून तरी नाही म्हण. आता तुम्हाला बरं वाटावं म्हणून खोटं बोलू का मी? मला काही खरं वाटत नाहीये. हा देव, अरे काम असं होतं. काय तुम्हाला वेड लागलाय का? श्री, भलतं धाडस नको. हा, भलतं धाडस नको. आईने सुद्धा अजूनपर्यंत अशी हिंमत नाही केली कधी. कारण ते तिच्या तत्वात बसत नाही म्हणून. आणि बेबी आत्यांचा संसार व्हावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय ना? अगं हो, पण आपल्याला वाटून काय उपयोग आहे जान्हवी? आपण नाही तर कोण प्रयत्न करणार? हे बघ श्री, आपण काहीतरी चांगलं करायला जाऊ. आणि एक मिनिट, तुम्ही दोघीही आपण असं म्हणालाय म्हणजे तुम्ही आमच्या कटात ऑलरेडी सामील झालाय. आणि अय्यजीशी मी बोलतो. अरे पण आता झोपल्यात त्या. आता नाही, उद्या सकाळी बोलेन. सगळं काही ठीक होईल. मला ना बाळ यायच्या आधी सगळं ठीक करायचंय. श्री, तुला वाटतंय बेबी ऐकेल म्हणून?
खात्री आहे मला. आम्हाला नाही बाबा अशी खात्री. इंदे, अगं पण आपल्याला सरीविषयी तरी कुठे खात्री होती सांग. हो, सरीविषयी अंदाज मुलांचाच खरा ठरला. मग हाही अंदाज आमचा खरा ठरेल बघा. पण पण सरीची गोष्ट वेगळी होती ग. आई, गोष्ट दोघींची सारखीच आहे. त्यांची ना फक्त रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी आहे. श्री हो, पण बेबीचं रिॲक्ट होऊन आपल्याला झेपणार आहे का? काय करेल, फार फार तर ती चिडेल, रागवेल. अरे त्याचीच तर भीती वाटते ना आम्हाला. आम्हाला नाही वाटत आहे. श्री, हे बघा, हे धाडस आपल्या अंगाशी नको यायला. हो, अंगाशी नको यायला. नाही येणार आई. बघ हा. बघूच आता, जे होईल तर होईल. माझ्या नाकावर टिच्चून माझ्या घरात आलीस. कला चाल तू बाहेर चल. आधी चाल तू. आणि जाऊन सांग तुझ्या आई वडिलांना नवऱ्याने त्या दिवशी टाकले. आणि शोध तुझ्यासाठी दुसरा कुठला तरी नटुरडा. तू आधी आज चल, आपण बोलूया. चल थांब. या पोरीला आधी घरी पाठवायला सांग. आणि पिंट्याला सांग माझे पाय धरून माझी माफी माग. आणि या सटवीला सांग लग्न मोडलं तरच मी घरात पाऊल ठेवेन. ही परकेची पोर लग्न करून घरात आणली आपण. ती बघ खोळंबले तिथे माप ओलांडून घरात येण्यासाठी. ही तिला ढकलते काय, पोटच्या पोराला मारते काय? शोभत काहीला हे वागणं? हिंदवडे काढलेस तू आपल्या संसाराचे. वेशीवर नेऊन टांगलीस लखतर आपल्या संसाराची. निर्लज्जपणाच्या एवढ्या टोकाला गेलीस ना तू, एवढी शोभा केलीस ना आमची, की आता आम्हाला कोणाची भीतीच वाटेनाशी झाली. तू करून ठेवायचं आणि मग मी निस्तरायचं. बरं, त्या दिवशी मी तुला सांगते अगं आज चल आज चल, तर नाही, तिथे सगळा तमाशा करायचा होता तुला. किती बोललीस ग तू त्या दोघांना चाळी समोर. अगं त्या अख्ख्या चाळी समोर थोडीशी तरी किंमत ठेवलीस त्यांची. आणि सुनीता, तिला तर कसपटाचीही किंमत दिली नाहीस तू आई. तुझ्या आई वडिलांनी काही शिकवलंय की नाही काही? वय वय, आईने सांगितलं होतं तुम्ही सांगशाल तसंच करणार. अगं तुझी ना भाषा खरंच खरंच ऐकवतच नाही ग मला. कुठून शिकलीस ग हे? काय कुठे झोपडपट्टीत राहता का ग तुम्ही? बरं बरं, ते भाषेचं जाऊ देत, ते नंतर बघू. पण लक्षात ठेव, साडी मात्र रोज नेसलीच पाहिजे. नसतील साड्या ना तर विकत घे. मला स्वयंपाकीण बाईंच्या हातचा स्वयंपाक चालणार नाही. अहो चांगलं करतात त्या एकदम. नाही, तू शिक आणि कर. लग्न केलंस ना, लग्न म्हणजे काय चेष्टा वाटली काय? स्वयंपाक पाणी शिकवलं नाहीस, तसं साधं शुद्ध बोलायला पण शिकवलं नाही ना तुझ्या आई वडिलांनी. काय बघितलं पिंट्याने तुझ्यात, मला काही कळत नाहीये. एवढ्या चांगल्या चांगल्या मुली येत होत्या त्याला. एक जण तर अगदी 2 BHK चा फ्लॅट पण द्यायला तयार होते. जाऊन द्या ना, कशाला जुनं काढताय तुम्ही? अगं पण वाटणारच ना. आईला वाटणार नाही का आपल्या पोराचं लग्न झाल्यानंतर त्याने सुखी व्हावं, त्याला सगळं चांगलं मिळावं असं वाटणार नाही का आईला? सांग ना. पण आपण सगळे सगळी म्हणजे कोण? आपण आता चौघच तर आहोत. आई चालेल तुला? मग कुठं सोडणार त्यांना? गुन्ह्या थोडं चिडचिड करतात त्या, पण असतो नाही एखाद्याचा स्वभाव असा. आणि मला त्यांच्या बोलण्याचं काय बी वाटत नाही. मी एका कानानं ऐकते ना दुसऱ्या कानानं सोडून देते. हे बघ रोने, त्यांनी जन्माला घातले की नाही तुला, मग आपण तेवढं तरी ऋण मानायला पाहिजे त्यांचं, होय ना? हे बघ, त्यांना आपण आपल्या सोबत नेऊ. आईजी, मी पप्पूंना फोन केला होता, ते देवकाकांना घेऊन येत आहेत. काय झालं का? विचार करते. तुला आनंद नाही का झालाय?
श्री, ही सरोची गोष्ट वेगळी होती. काही वेगळी नव्हती. तिलाही संसार हवा होता. बेबीला तो हवाय का हा माझा प्रश्न आहे. हो, हवाय. हवा असलेला संसार कुठलीही बाई सहजासहजी मोडत नाही. पण म्हणजे तुला काय वाटतं, तिला संसार नको होता? नको होता असं नाही रे, पण संसार करण्यासाठी जेवढं वाकावं लागतं तेवढं वाकायची तयारी नव्हती तिची तेव्हा. आता असेल मे बी. तिच्या वागण्यावरून तुला जाणवलं असं? हो, मला वाटतं असं. बेबीचा स्वभाव वेगळा आहे श्री. मला कल्पना आहे त्याची. हे बघ, ती रागीट आहेच. हे बघ, तिचा राग सहन करण्याची मनाची तयारी केली आम्ही. तिनं काही डॅमेज करू नये असं मला वाटतं. काय डॅमेज करणार आहे आता ती? मला नाही माहिती. याची अशातलं काही होणार नाही. तुला खात्री आहे त्याची? म्हणजे म्हणजे कदाचित चिडेल ती, किंवा किंवा मला माहित नाही ती नक्की काय रिॲक्ट होईल. पण ते जेव्हा एकमेकांसमोर येतील ना, तेव्हाच आपल्याला काय ते कळेल ना. बेबीशी बोलून ती नाही ग, ती नाहीच म्हणणार. बेबीने नात्यापेक्षा नेहमीच इगो मोठा केलाय श्री. हो, पण आता जे झालं ते झालं. आता आपण काहीही करू शकणार नाही. तिला काय वाटतंय त्यावरच सगळं अवलंबून असेल. हो, पण चांगलं व्हावं यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो ना. प्रयत्न करायला हरकत नाही रे, पण बेबीच्या बाबतीत कुठल्याही फळाची अपेक्षा करून चालणार नाही. मी तर बेबी हत्याच्या बाबतीत फक्त रागाची मुक्ता फळच मिळणार आहेत हेच गृहीत धरून चाललोय. येतेस ना तू? आले मी. तू हो पुढे.